देवाला गौरव देते की देवाने गौरव करण्यासाठी ही संधी दिली. देव महान आहे, देव सर्वशक्तिमान आहे. प्रार्थना करूया. धन्यवाद स्वर्गीय बाप्पा, तुमचे आभार मानतो, तुमची महिमा करतो देव बाप्पा. पवित्र आत्मा सहाय्य करा, मदत करा. ओठ आमचे आहे, शब्द तुमचे आहेत माझ्या राजा. महान देवा, येशूच्या नावाने शक्ती द्या, सामर्थ्य द्या. जे काही बोलायचे आहे ते तुमच्याद्वारे असून दे, स्वर्गीय शब्द असून दे, स्वर्गीय वाणी असून दे. आणि देवा सर्वांनाही स्वर्गीय वाणी ऐकण्यासाठी आणि त्याप्रमाणे करण्यासाठी कृपा पुरवा, येशूच्या नावाने आमेन. आज आपण संदेश मी देत असताना सांगत आहे की आज आपण जगात बघत आहे की अनेक ठिकाणी दुःख आहे, आनंद नाही आहे, लोकांना शांती नाही आहे, खूप अशांती, गोंधळ, पाप अशा जीवनात आपण जगत असताना, अशा वातावरणात आपण जगत असताना आपल्याला चांगली बातमी कोण देणार? तर आज आपला पिता परमेश्वर जो स्वर्गात आहे, आपल्याला बायबलमध्ये वचन सांगत आहे की शांती देणारा परमेश्वर आज आपल्याबरोबर आहे. आणि त्याने स्वतः येशू ख्रिस्ताला जगात पाठवून हे सांगितले की येशू तुम्हाला शांती देतो, जग तुम्हाला शांती देत नाही. आज बघतो की येशू ख्रिस्ताने ही शांती कशी दिली. येशू ख्रिस्ताने स्वतःचं जीवन अर्पण करून, स्वतः तसं चालून, वागून, बोलून तसं आपल्याला दाखवलं आहे की आपण या जगात राहताना ती शांती कशी मिळवावी. जेव्हा आपलं नातं पित्याशी तुटलेलं होतं आणि आपण ते जुळवण्यासाठी, देवाची एवढी महान प्रीती आहे की आपलं नातं पित्याशी तुटलेलं होतं, आपण पापी होतो आणि ते नातं जुळवण्यासाठी त्याने स्वतःच्या पुत्राला या पृथ्वीवर पाठवले की एका कुमारीच्या पोटात त्याने जन्म घेतला यासाठी की या सर्व जगाला शांती मिळावी, उद्धारक मिळावा, पापांची क्षमा मिळावी, लोकांनी पश्चाताप करावा आणि लोकांनी स्वतःची पापं कबूल करून सर्व सोडून स्वर्गाच्या राज्याचे वारीस बनावे. पण हे जेव्हा येशू ख्रिस्त शिकवत होता, येशू ख्रिस्ताचा पहिला संदेश हाच होता की पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे. जेव्हा येशू ख्रिस्त तेव्हा सांगत होता, तर ते आता किती जवळ आलं आहे आपल्याला आता समजून घ्यायला पाहिजे. कारण जे हे चिन्ह आहेत की आज अशांती आहे, दंगे आहेत, लढाया होत आहेत, अनेक जण एकमेकांना खूप द्वेष करत आहे. आज आपण घराघरात बघितलं तरीसुद्धा आपण माणूस माणसाशी बोलत नाही आहे, जवळ येत नाही आहे. याचं कारण हेच की पृथ्वीवर पाप खूप वाढत चाललं आहे. आपण बघत आहे की मत्ते जेव्हा वाचत असताना, मत्ते, मार्क, लूक, योहानमध्ये येशू स्वतः म्हणला की 22 अध्यायामध्ये सांगते मत्तेमध्ये की परोशी आणि शास्त्री तेव्हा त्या काळात विचारले की सर्वात मोठी आज्ञा कुठली आहे. येशूचं परीक्षा घेण्यासाठी त्यांनी विचारली. पण येशूने उत्तर दिले की सर्वात मोठी आज्ञा हीच आहे की तू आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी आज्ञा आहे. आणि दुसरी ही आहे की तू आपल्यासारखी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. जेव्हा हे दोन आज्ञा या परोशी शास्त्रींनी ऐकल्या तेव्हा त्यांना काही उत्तर नव्हतं. कारण जेव्हा जुन्या करारात आपण बघतो की देवाने हीच आज्ञा अनुवादमध्ये, निर्गममध्ये लिहून ठेवली आहे की तू संपूर्ण मनाने, संपूर्ण अंतःकरणाने आणि संपूर्ण हृदयाने, देव स्वतः म्हणला माझ्यावर प्रेम करा. तर आपला पिता काय म्हणत असतो, आपण या जगाचे पिता बघितले तर आपल्याला आपल्या पित्यामध्ये पण ते स्वरूप दिसतं की त्यांना वाटतं आपली लेकरे आपल्यावर प्रेम करावेत. पण जेव्हा आपण ऐकत नाही तेव्हा त्यांना पण दुःख होत असतं. आज स्वर्गीय पिता पण असाच आहे की जे तुटलेलं नातं आहे ते येशू ख्रिस्ताद्वारे, त्याने शब्दाद्वारे जोडून दाखवलं की तुम्ही प्रेम करा एकमेकांशी. आणि हे सांगत असताना येशूचा अनेक वेळा विरोध झाला, पण येशूने जे सत्य आहे ते प्रकट केले. कारण येशू स्वतः म्हणाला, मार्ग, सत्य, जीवन मीच आहे आणि जो कोणी माझा ऐकतो तो स्वर्गात जाणार. जे पित्याची वाणी होती ते येशू ख्रिस्ताने स्वतः ऐकली आणि ती आपल्यापर्यंत पोहोचवली पवित्र आत्म्याद्वारे. आपण ती ऐकली पाहिजे आहे वचन वाचत असताना. आणि हे वचन वाचत असताना एवढं लक्षपूर्वक आपण ऐकायला पाहिजे. जसं आपण वचन वाचतो ते ऐकत असतो देवाकडून. आणि पवित्र आत्मा गलतीकरास पत्रामध्ये लिहित आहे की आत्म्याची फळं कुठली आहेत. जर आपल्यामध्ये पवित्र आत्मा आहे तर पवित्र आत्मा काय सांगतो, तुमच्यामध्ये आत्म्याची फळं आहेत का हे चेक करा. तर आपण चेक केलं पाहिजे स्वतःमध्ये की प्रेम, प्रीती, शांती, आनंद, सहनशीलता, नम्रता आपल्यामध्ये आहे का, इंद्रिय दमन आहे का आपल्यामध्ये. आज जर जगात लढाया होत आहेत, आजूबाजूला लढाया होत आहेत, घरात लढाया होत आहेत, तर माझा एक शब्द जर माझा रागाचा आहे
तर त्यामध्ये देवाचं प्रेम मला दिसत नाही आहे, तर माझं अजून जीवन परिवर्तन झालेलं नाही आहे. तर आपण घरात जर आपल्याला शांती नाही आहे, तर आपण जेव्हा ही फळं घेत असतो, जेव्हा एका ठिकाणी दोन माणसं भांडत असली आणि जेव्हा आपण एक ख्रिस्ती म्हणून आपण स्वतःचा स्वभाव दाखवत असतो, तेव्हा आपल्याला ते राग आपल्याला शांत करण्यासाठी आपण देवाचं वचन घेऊन जेव्हा आपण तिथं थांबत असतो, तेव्हा ते राग आपल्याला थांबवता येऊ शकतो. आणि देवाचं वचन सांगते की तिथे काय होते, शांती येते. आणि देवाची ही शांती असं देवाने क्रिया करून दाखवली आहे येशू ख्रिस्ताद्वारे. येशू ख्रिस्त अनेक ठिकाणी गेला, अनेक लोकांनी विरोध केलं, अनेक ठिकाणी त्यांना दगड मार एवढं सुद्धा करण्यात आलं. शेवटी आमच्या प्रिय येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर ठेचण्यात आले. तेव्हा तो शांत होता, कारण त्यांना दिसत होतं की या जगात एवढी माणसं आहेत, त्यांच्या मनामध्ये शांती नाही आहे. आणि शांती फक्त एकच देऊ शकतो, येशू ख्रिस्त. जेव्हा तो गप्प बसला, मार खात होता, तेव्हा त्याला माहीत होतं की त्यांचा जो स्वभाव आहे, मूळ स्वभाव, राग, द्वेष, कलह, आणि याच्यामुळे ते काय करत आहेत, मला मारत आहेत. त्याच्यामध्ये जो दिसत होता, पण येशू ख्रिस्ताला स्वतःमध्ये एकच दिसत होतं की माझं जे पित्याशी नातं आहे, ते जुळलेलं नातं मी कधी तोडणार नाही. आणि त्या वधस्तंभावर पण येशू ख्रिस्त एकच दाखवत होता की माझ्यामध्ये जी शांती आहे ती पित्याकडून आहे. आणि पिता स्वर्गातून त्याला सामर्थ्य पुरवत होता, शक्ती पुरवत होता, आणि त्या शक्तीद्वारे येशू ख्रिस्त तो वधस्तंभ सहन करत होता. पित्याचं जरी मुख दिसत नव्हतं, पण पिता ऐकत होता. आज जर आपण बघितलं तर तिथं लिहिलेलं आहे की पित्याने मुख फिरवले, पण पिता कान देत होता, कारण पापामुळे काय झालं, ते नातं तुटलेलं होतं. आणि जेव्हा येशू ख्रिस्ताने आमचे पाप घेतले, त्याचं नातं काय झालं, अजून देवापासून दूर गेलं. पण देवाने काय केलं, तिथं कान लावले होते येशू ख्रिस्ताकडे. आपण बघत असतो की येशू ख्रिस्त जेव्हा वधस्तंभ घेत असतो, पित्या, हे पित्या, तू माझा त्याग का केलास, असं म्हणत आहे. पण जेव्हा तो त्याग केलेला गेलेला नव्हता, तर तो पिता खूप प्रेम करतो आज आपल्यावर, कारण येशू ख्रिस्ताद्वारेच आपलं तारण आहे. देवाचं वचन सांगत आहे, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचं तारण होईल. आणि आपण जेव्हा येशू ख्रिस्ताची वाणी ऐकतो, बायबलमध्ये वाचत असताना ही फळं आपण जेव्हा घेत असतो, नम्रता, त्यामुळे आपल्याला काय होतं, नीतिमत्वता प्राप्त होते. आणि ती नीतिमत्वाचं ते बी शांतीमध्ये पेरलेलं आहे. नीतिमत्वता आपण स्वतःहून काही कमवलेलं नाही आहे, की आपण काही एक चांगली गोष्ट करण्यासाठी जातो, पण जेव्हा आपल्यामध्ये मी पण येतो, तेव्हा आपल्याला समजतं की माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे. पण जेव्हा आपण देवाला म्हणतो की देवा, तू येशू ख्रिस्ताद्वारे मला कृपा पुरव, आणि ती कृपा आपल्याला विपुलतेने ओततो, ती पवित्र आत्म्याची कृपा आहे. आणि हा पवित्र आत्मा आपल्याला नेहमी आपल्याला मार्ग दाखवत, या रस्त्यावरून आपण कसं जायचं हे आपल्याला कळवत असतो. हा जीवनाचा मार्ग आहे, आपल्याला हा प्रवास पूर्ण करायचा आहे. आणि अनेक वेळा आपण खचून जातो, थकून जातो, निराश होतो, कधी आपण आजारी पण पडतो. पण जेव्हा येशू ख्रिस्त म्हणतो की मी जसा चाललो तसं तुम्ही चाला, मी जसा बोललो तसं तुम्ही बोला. आणि हेच शिष्य काय केले, पौल स्वतः म्हणतोय की जे काही तुम्ही कराल ते येशूच्या नावाने करा. आज आपण बघत आहे की खूप शिष्य तयार झाले येशूचे, अनेक देशात सुवार्ता गेली, आणि अनेक शिष्य तयार होऊन देवाचं राज्य वाढवत आहेत, देवाच्या राज्याची घोषणा करत आहेत. आज अनेक जण तरुण पापात पडलेले आहेत, तर त्यांना कोण सुवार्ता सांगणार की तुम्ही पापास सोडा. आज आपण जर मोबाईलमध्ये बघितलं, तर आज अनेक मोबाईलमध्ये असे घाण आहे की जे तरुण सोडू शकत नाही आहेत. पण आपण जेव्हा त्यांच्यासाठी प्रार्थना करतो आणि त्यांच्यासाठी मध्यस्थी करतो येशू ख्रिस्तासारखे, आणि देव असं कार्य करणार आहे की देव त्यांच्यामध्ये सुद्धा त्या पापापासून सोडवण्याचं सामर्थ्य देणार आहे, कृपा देणार आहे. आणि हीच पश्चातापाची सुवार्ता असणार आहे त्यांच्यासाठी. आज अनेक लोक वाचवली जावेत, हे पण देवाची इच्छा आहे. देवाची इच्छा हीच आहे की सर्वांचं तारण व्हावं, एकही नरकात जाऊ नये, एकही नाश पावू नये. आज आपण हीच चित्तवृत्ती ठेवूया की जशी देवाची चित्तवृत्ती होती, जशी येशू ख्रिस्ताची होती. देवाचं मन आहे की देवाची लेकरे देवाकडे परत यावेत, ऐकावे देवाचं, आणि पुन्हा देवाच्या मार्गात नीट चालावेत. आणि ही देवाची इच्छा आहे, सर्वजण पवित्र राहावे, सर्वांचे पवित्रीकरण व्हावे, जारकर्मापासून सर्वजण अलिप्त राहावेत, ही देवाची इच्छा आहे. आज या देवाच्या इच्छेसाठी आपण समर्पण करूया, आणि आपण अनेक लोकांसाठी मध्यस्थी करूया की आज जे पापात आहेत, आज ज्यांना शांती नाही आहे, आज ज्यांना अनेक रोगामुळे त्रास सहन करावे लागत आहेत, अनेक आपल्या चुकीच्या वागणुकीमुळे आज अनेक लोक
कष्टाने जात आहेत. आज अनेक लोक कर्जात आहेत. आज आपले हे पाप आहेत की आपल्याला देव दाखवत आहे की या पापांमुळे आपण श्रापात गेलेलो आहे. आणि हे श्राप आपल्याला येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर स्वतः क्रूस उचलून ते श्राप तोडून दिले आहेत. आपण जेव्हा विश्वास ठेवतो की खरंच त्याने आपले सर्व श्राप पाप वाहून घेऊन घेतले आणि आपल्याला त्या श्रापातून पापातून काय केलं आहे, मुक्त केलेलं आहे. आता आपण अब्रामाची संतान आहे, देवावर वारीस आहे. आणि हे वारीसचा हक्क आपल्याला देवाने दिला आहे. आपण देवाची लेकरे आहोत आणि इथून पुढे आपण काय हो, आपण जेव्हा त्याच्यासारखे बनत जाऊन रूपांतर होत होत आपण देवासारखे बनत जाणार. हाच देवाचा संदेश आहे की ही सुवार्ता आहे. आपण सगळीकडे ही सुवार्ता घेऊन जायची आहे. ह्याच्यासाठी तयारी करायची आहे. आज देव हेच सांगत आहे सर्वांना. आज सर्वजण त्याच्यामध्ये आपण नम्र होऊन आपण ही देवाची वाणी ऐकूया. देवासाठी आपण तयार होऊया. देवाचं राज्य जवळ येत आहे. अजून आपण खूप वेगाने कार्य करूया. देवाची इच्छा हीच आहे की कामकरी खूप थोडे आहेत आणि या कामकऱ्यांनी उठावे, जागे व्हावे आणि कामाला सुरुवात करावी. जिथं काम ठप्प झाले परत ते बांधकाम सुरू करण्यासाठी देव सर्वांना कृपा पुरवो असं मी प्रार्थना करत आहे. आज अनेक ख्रिस्ती लोक खूप वेळ वाया घालवत आहेत. त्याच्यासाठी आपण पण प्रार्थना करायची आहे. वेळ वाया न घालवता वेगाने कार्य करत आपण पुढे जात देवाचं कार्य पूर्ण करून त्या कार्याला पूर्णता आणावी अशी देवाची इच्छा आहे. आणि आपण ते करण्यासाठी आपण स्वतः निर्णय घ्यावा. आणि अनेक निर्णय घेत असताना अडचणी आल्या तरी आपण खचू नये, थकू नये. देव कृपा पुरवण्यास समर्थ आहे. देवाचे आभार मानते की देवाने अतिशय सुंदर रीतीने आपल्याला आत्तापर्यंत चालवले आहे. म्हणून मी देवाचे आभार मानते. ही सुंदर सुवार्ता आहे की ज्यांचे पाय, जे सुवार्ता घेऊन जातात त्यांचे पाय किती मनोरम आहेत. आज ज्यांचे पाय अशा लोकांकडे जात आहेत जे दुःखी आहेत, जे निराशेत आहेत, जे व्यसनात आहेत, त्यांचे पाय देव म्हणलाय किती मनोरम आहेत. म्हणजे किती सुंदर दिसत आहे त्यांचे पाय. आज आपले पाय असे सुंदर दिसत आहेत का, आपण चेक करूया आणि आपण देवाला सांगूया, खरंच देवा अजून माझे पाय गेले नाहीत अशा लोकांपर्यंत. आज मी स्वतःचं बघत असते, स्वतःची चिंता करत असते. आणि आज जर बघितलं तर आपण अनेक वेळा आपल्या जीवनात गुंतून गेलो आहे. आपल्याला ख्रिस्त लाभला आहे, पण ख्रिस्त लाभला आहे तर आपण दुसऱ्यांना द्यायला शिकावे. हा ख्रिस्त आपण जेव्हा दुसरीकडं देत राहणार आणि त्या अनेक जणांना ख्रिस्त पोचणार आहे. आत्म्याचं जीवन वाहत जाणार आहे. आणि ही जीवनाची पाणी आहे, जीवनाचा झरा आहे. येशू ख्रिस्त स्वतः म्हणलाय, मी जीवनाचा झरा आहे, जो कोणी ताणलेला आहे तो माझ्याकडे यावा. आज तहान काय आहे लोकांना की आपण खावे प्यावे मजे जगावे, पण तहान ही नाही. आतून मनुष्य तुटलेला आहे, त्याला समजत नाही आहे मी काय करावे. पण ती तहान ही पाहिजे आहे की मी यातनं कसं सुटणार, मला कोण आहे सोडवणार आणि मी कसं जाऊ त्याच्याकडं. आणि ही तहान जेव्हा येशू ख्रिस्ताकडे येणार तेव्हाच ती तहान भागली जाणार आहे. जसं आपण बघत असतो बायबलमध्ये अनेक ठिकाणी स्वतः येशू ख्रिस्ताने स्वतःविषयी सांगितलं आहे, मी जीवनाचा झरा आहे, मी जीवनाची भाकर आहे. हे जीवन म्हणजे आत्मा आहे आणि आपल्या आत्म्याला जेव्हा येशू ख्रिस्ताकडे येतो तेव्हा आपल्याला ही भाकर मिळत राहते. देवाचे आभार मानते, देवाची उपकार स्तुती करते. देव महान आहे, देव सर्वशक्तिमान आहे. देव अनेक जणांना जवळ बोलवत आहे आणि तुम्ही दूर होऊ नका, जवळ या, म्हणजे तुमच्या जीवनात कार्य होईल. देवाच्या इतक्या जवळ या की देव तुमच्या खूप समीप आहे. फक्त तुमची देव वाट बघत आहे की तो एक पिता म्हणून वाट बघत आहे आपल्या लेकरांसाठी. आज तुम्ही लेकरं म्हणून तुम्ही देवाच्या समीप येत आहे का? देव प्रश्न करत आहे आणि देव उत्तर पण शोधत आहे की माझी लेकरं आज वाणी ऐकत आहेत का? आज तुम्ही येशू ख्रिस्ताला परिधान करणार का? आज तुम्ही येशू ख्रिस्ताकडे येणार का? बायबल वाचणार का? त्याच्यामध्ये उत्तर हुडकणार का? तुमच्या जीवनाचे प्रश्न तुम्ही सॉल्व करणार का? आज तुम्हाला देवानं हे दिलेलं आहे आणि याचा संधीचा वापर करावा. देवाची हीच इच्छा आहे. पवित्र आत्मा सांगत आहे की आज तुम्ही देवाची वाणी ऐका. देवाची वाणी ऐकाल तर देव तुमच्या जीवनात कार्य करायला समर्थ आहे. सामर्थ्य त्याच्याकडेच आहे, दुसऱ्या कुणाकडे नाही. शांती त्याच्याकडेच आहे, दुसऱ्या कुणाकडे नाही. आज आपण ती शांतीची सुवार्ता जगभरात पसरूया आणि ही शांतीची सुवार्ता देव आपल्याला घेऊन जाण्यासाठी कृपा पुरवो अशी मी प्रार्थना करते. धन्यवाद राजा अप्पा पिता, मी धन्यवाद करतो. तुम्ही हे संदेश सांगण्यासाठी कृपा, तिची सुवार्ता देव बापा सर्व ठिकाणी पोहोचून देईल, सर्वांची तहान भागून देईल आणि सर्वांना माझ्या राजा तुमच्या आत्म्याचा वर्षाव होऊन देईल. माझ्या राजा लोक पश्चाताप करून देईल आणि देव आपलं जीवन हालेलुया येशू ख्रिस्ताला समर्पित करून देत. महान देवा, तुम्ही हे करायला समर्थ आहे. तुम्ही सर्व शक्तिमान आहे म्हणून धन्यवाद करते. येशूच्या नावाने आमेन.